विषय असा आहे, दुधनीचं मार्केट यार्डामधलं स्वर्गीय सातिंगप्पा मेत्रे यांचं जे स्मारक तयार करायचं होतं. दुधनी मार्केट कमिटीवर आमची सत्ता असताना 2020 साली ठराव केलं होतं मार्केट कमिटीने, किंवा तिथं मेत्रे साहेबांचं स्मारक व्हावं म्हणून ठराव करून एक चबुतरा बांधलं होतं. ते पुतळ्यासाठी शासनाचा GR आहे किंवा विविध डिपार्टमेंटचे त्याला परवानगी घ्यावी लागते. त्याला पुतळा असू द्या, मंदिर असू द्या, मस्जिद असू द्या, गिरजाघर असू द्या किंवा प्रार्थनास्थळ असू द्या, तिथं बांधायचे असले तर 4-5 डिपार्टमेंटचं परमिशन घ्यावं लागतं आणि लास्टला गृह विभागाचं परमिशन घेऊन ते बांधकाम पूर्ण करून तिथं मंदिर असू द्या किंवा मूर्ती असू द्या, स्मारक असू द्या, ते स्थापन करावं लागतं. त्याप्रमाणे त्यावेळी आम्ही मेत्रे साहेबांचं स्मारक बसवण्यासाठी विविध डिपार्टमेंटकडे परमिशन मागत होतो. तो उशीर झाला. त्या दरम्यान इलेक्शन आले. इलेक्शन आल्यानंतर आमची सत्ता आली नाही, विरोधकाची सत्ता आली. मग सत्ता आल्यानंतर 3 वर्ष ते लोक गप बसले होते. परवाच्या दुधनी नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये, जिल्हा परिषद मध्ये ते दुधनीचे मार्केट कमिटी चेअरमनचा पराभव झाला आणि व्हाईस चेअरमनचा जिल्हा परिषदला पराभव झाला आणि ते डायरेक्टरच्या एका मुलीचा पंचायत समितीला पराभव झाला. आमच्या विरुद्ध, शिवसेनेचे विरुद्ध उभारले होते. तो राग मनात बसला त्यांच्या, म्हणून त्याने एक ठराव केला किंवा हे पुतळा इथनं करायचं नाही, तिथं गणपतीचं मंदिर करायचं त्यांनी ठराव केला. तसं कायद्याने नियमाने बघितलं तर एकदा झालेला ठराव रद्द करता येत नाही. आम्हाला कोर्टात जाता आला असता, पण आम्ही थोडं सबुरीने घेतलो. पण नंतर त्यांनी चबुतरा पाडायचं हे केले. आमच्या लोकांनी जाऊन अडवलं त्यावेळेस, तिथं पाडू दिले नाही. नंतर पोलीस प्रशासनाला तक्रार झाल्या, DDR कडे तक्रार झाल्या, AR कडे झाल्या, पोलीस प्रशासनाकडे SP कडे तक्रार झाल्या. पण झाल्यानंतर त्यांनी सांगितलं बघ, इथं काही करू नका. DDR ने स्पष्ट निर्देश दिले किंवा 8 दिवसात आम्ही चौकशी करतो. आमचं म्हणणं काय होतं की गणपती मंदिर बांधायला आमचा काही विरोध नाही, बाजूला बांधा तुम्ही. ते मेत्रे साहेबांचे जे चबुतरा होतं त्या चबुतऱ्यावर बसायची काय तिथं आवश्यकता नाही, बाजूला जागा आहे. गणपती मंदिरला कोणी विरोध करू शकणार नाही, करत पण नाही. आम्ही पण लिहू म्हणलं वर्गणी वगैरे. पण त्यांचा अट्टाहास होता की ते मेत्रे साहेबांचं जे स्मारकासाठी चबुतरा बांधलाय ते चबुतरा काढून टाकायचं आणि तिथे गणपती मंदिर बांधायचं, असं ते मुद्दाम एक देशपूर्ण भावनेने त्यांनी ते काम करायचं ठरलं होतं. मग तिथं पोलीस आले आणि पोलिसांनी सांगितलं की बा इथं कोणीही यायचं नाही. हे आज जोपर्यंत परमिशन तुम्ही आम्हाला दाखवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काय इथं करू देत नाही. आणि आम्हाला सांगितलं तुमच्याही लोकांना इथं बसू देणार का, आम्ही एक वीट सुद्धा चढू देणार नाही. आता DYSP सारखं माणूस, PI सारखं माणूस सांगतो आणि त्याला DSPने सांगितलं होतं बाबा परमिशन असल्याशिवाय तिथं काही करू देऊ नका म्हणून. पण आम्ही विश्वास ठेवला आणि त्या दिवशी रात्री 2:30 वाजता आणून त्याने तिथे एक टेबल ठेवून त्याच्यावर गणपती बसवले. मग दुसऱ्या दिवशी आमच्या लोकांनी आंदोलन केलं, 2-2.5 हजार लोकांनी. मग तिथं DYSP आले, PI आले, तहसीलदार आले, DDRचं प्रतिनिधी म्हणून AR आले. त्या दिवशी तिथं गोंधळ झाला जरा 7-8 तास तिथं. मग त्यांनी लिहून दिलं आणि DDRने स्पष्ट निर्देश दिला, हे सर्व परवानगी घेतल्याशिवाय इथं काही करायचं नाही, कोणी तिथं जायचं नाही. 8 दिवसात आम्ही त्यांच्याकडनं मागवून घेऊ कुठले कुठले परमिशन आहेत ते सगळं. मग आम्ही विश्वास ठेवला. आम्ही एवढं लेखी दिले म्हणलं तर आम्ही विश्वास ठेवलो. आम्ही ते आंदोलन स्थगित केलं. लगेच 2 दिवसांनी तिथं आमदार गेले, त्यांचे बंधू गेले, अक्कलकोटचे आमदार कल्याण शेट्टी गेले, त्यांचे बंधू गेले आणि 200 पोलिसांचा फौजफाटा आणि 2 दंगल पथक फॅन मोठे, ऍडिशनल SP त्याचं नाव काय कबाडे, त्या ऍडिशनल SP कबाडे, DYSP टाकणे, PI चिल्लावार, तहसीलदार, AR सगळे होते तिथं. सगळ्यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगत होते की बेकायदेशीर बांधकाम करू देणार नाही आणि त्यांना फुल पोलीस संरक्षण देऊन ते बांधकाम करू दिलं आणि तिथं पूजा अर्चे पण केले त्यांनी गणपतीचं आमदारच्या हस्ते.
मग आमचं एवढं कायदेशीर सगळं असताना, कायदा बघत नसताना आम्हाला तुम्ही कायदा सांगता, आम्हाला तुम्ही शब्द देता, नियम सांगता की आम्ही नियमाच्या काही करू देत नाही म्हणता. कशामुळे तुम्ही हे केलं सगळं? हे एवढं बंदोबस्त, फौजफाटा, गणपतीचा आरती करायला 200 लोक, पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीर गोष्ट त्यांनी केली. आम्ही पहिल्यापासून बघत होतो, ठराव त्यांनी चुकीचे केले, चबुतरा चुकीने पद्धतीने बांधले. ते चेअरमनवर, सचिवावर आणि व्हाईस चेअरमनवर केस करा, गुन्हा दाखल करा म्हणत होतो. ते आम्ही करू, चौकशी करू, ते आमच्याकडे येत नाही, ते डीडीआर कडे येते, ते आमच्या प्रिमाइसमध्ये येत नाही. पोलीस असं म्हणणार, डीडीआर म्हणणार आम्ही काय, आमच्या हातात काय अधिकार आहे, तो आम्ही रिपोर्ट मागवतो, वर पाठवतो, आम्ही हे करणार म्हणणार. म्हणजे असं टोलवा टोली करून दबावाने आम्ही विचारलं, तुम्ही असं काय करता, आम्हाला दबाव आहे. कोणाचा दबाव आहे सांगा? सत्तेत पण आम्ही पण आहे, शिवसेना सत्तेत आहे, दबाव कोणाचा आहे ते काय सांगाल? ते नुसतं दबाव एवढंच म्हणते आणि आम्हाला म्हणतात आम्ही काय करू देत नाही, काळजी करत नाही. आणि असे एक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. सगळं हे चुकीचं घडलेलं आहे. आमची मागणी आहे की ज्यांनी ज्यांनी चुकीचे केले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिली घटनेप्रमाणे ते व्हायला पाहिजे. का फक्त शिवसेनेला आणि विरोधकांना बाबासाहेब आंबेडकरांची घटना लागू होते, त्यांना ते लागू होत नाही का? ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेचे वर आहेत का? हे पण संबंधितांनी आम्हाला खुलासा करावा. आता डीडीआरनी स्पष्ट निर्देश दिले काय वेळा 1/6/2026 रोजी आम्हाला बाजार समितीच्या आवारात मंदिर बांधकामाच्या अनुषंगाने बांधकाम करणे व मूर्ती स्थापन करण्याबाबत अवैधरित्या कामकाज केल्यावरची तक्रार दिलेली आहे. बांधकाम व गणेश मूर्ती स्थापन कामकाजात भाग घेऊन शांतता व कायदेशीरता भंग करण्याबाबतच्या घटनेची सविस्तर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर चौकशीचे कामकाज 7 दिवसात पूर्ण करून संबंधितावर संबंधित विभागामार्फत कारवाई करण्याबाबत मी हमी देत आहे. हे डीडीआरचं पत्र आहे. तसेच यापुढे संबंधित वादग्रस्त ठिकाणी कोणत्याही प्रकारचे परवानगी विना बांधकाम होणार नाही यावर दक्षता घेण्याचे बाजार समितीस निर्देश देण्यात येत आहेत. एवढे डीडीआर त्याचा प्रमुख आहे बाजार समितीचा, त्यांनी दिले तरी सुद्धा त्यांनी मानले नाही. त्यांनी का मध्ये आम्ही ते ठराव करते, त्यांचा ठरावाचा नक्कल दाखवते. त्यांनी आम्ही ठराव घेतला आणि ते दुधनी ग्रामीणचं अजून पूर्ण ग्रामपंचायत स्थापन झालं नाही पण जाहीर झालेलं आहे. तिथलं एक प्रशासक आहे, त्याचं एक पत्र घेतले त्यांनी. पण शासन जीआर काय सांगते की संबंधित विभाग येते, ते जीआर कुठे आहेत ते दाखवते काढते. जीआर ह्या 4-5 डिपार्टमेंटचं परवानगी घेतल्याशिवाय कुठलंही बांधकाम करता येत नाही असं शासन जीआर आहे, नियम आहे, कायदा आहे. पण यांनी त्याचा हे करून आधार घेऊन हे सहज खोटं नाटक सांगतात. म्हणून आम्हाला न्याय मिळावा, नाहीतर आम्हाला मोठं आंदोलन उभा करावं लागेल. हे आम्ही शासनाचे निर्देश आणून देतो. इथले जे संबंधित जिल्हाधिकारी असतील, एसपी असतील, एसपीला बोललो त्या दिवशी, एसपी म्हणलं मी पालकमंत्री महोदयांना सांगितलं, मी पालकमंत्री महोदयांना पण बोललो, त्यांनी म्हणले मी सांगितलंय त्यांना असं काय करू नका म्हणून. तरी पण दुसऱ्या दिवशी त्यांनी केलेच ते सगळं. म्हणजे कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय, का आम्हाला काय समजेना झालं. म्हणून हे सगळे एकदा लोकांसमोर यावं तुमच्या मार्फत, एवढंच आमचं अपेक्षा आहे. जे बेकायदेशीर कृत्य केले ते सगळ्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आमदार असू दे, त्याचा बाप असू दे, संचालक मंडळ सगळे, ते चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, सगळे जे बेकायदेशीर कृत्य केले समोर झाले प्रशासकीय अधिकारी तेवढं सगळे ते त्यांनी संरक्षण देऊन हे केले सगळे. ऍडिशनल एसपी असू द्या, डीवायएसपी असू द्या किंवा पीआय असू द्या, डीडीआर असू द्या, त्यांच्या समोर हे सगळं घडले. त्यांनी समोर उभा करून सगळे बेकायदेशीर बांधकाम केलेले आहेत त्यांनी. म्हणून त्यांच्याजवळ त्यांना निलंबित करा किंवा नोकरीत काढून टाका त्यांना, असं आमची मागणी आहे. दिसतेच की मग करणे आणि घटनेमध्ये फरक आहे, दिसतंय म्हणून तर आम्ही तुमच्या समोर आलो ना. शेवटी तुम्ही पण 14 स्तंभ आहे लोकशाहीचं, निदान तुम्ही तर जिवंत आहे असं आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला आलो. तुम्ही द्या न्याय आम्हाला, कुठं आवाज तुम्ही आमच्या मार्फत. आम्ही जे जे काय सांगितलं ते आम्ही, आमच्या जर चुकीचं असतं तर सांगू नका. जे नियमानुसार आहे, कायद्यानुसार आहे ते व्हायला पाहिजे. जाणार आहे, आता जाणार आहे आम्ही.
एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आहे, शिष्टमंडळ जाणार आहे आम्ही, आणि एकनाथ शिंदे साहेबाला घेऊन आम्ही फडणवीस साहेबांकडे जाणार आहे. कारण हे नेहमी सांगतात की आम्हाला सीएम ऑफिसचे आदेश आहेत, सीएम ऑफिसचे आदेश आहेत. आम्ही आमच्या डीसीएम ला घेऊन सीएम ला साहेबांना विचारणार आहे, साहेब तुम्ही असा आदेश दिले का? काय काय आमच्या तालुक्यातले महाभाग आहेत, राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री हवालदारला फोन करतात का? हे मुख्यमंत्र्यांचा फोन आला म्हणते हवालदार. आता तेच आम्ही विचारणार आहे साहेबांना, फडणवीस साहेबांना. कारण मी पण गृहराज्यमंत्री होतो, मी एसपीसी खाली कोणाला बोलत नव्हतो, मी साधा गृहमंत्री होतो छोट. हे तर साहेब मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, ह्यांनी कसं बोलते लोक? म्हणजे हे कोणाला इराद काढलंय, कोणाला फसवलंय त्यांनी, कोणाची किंमत कमी करू? राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची किंमत करते, त्यांनी बोलतात त्यांनी होतं की नाही तेच विचारायचं ना जाऊन. आम्ही तेच विचारणार आहे. आम्ही आमचे शिंदे साहेबांना किंवा शिंदे साहेबांना विचारणार आहे, साहेब असं करते त्यांनी. सोलापूर जिल्ह्यात आणि अक्कलकोट तालुक्यात जास्त ओलाले सगळे, म्हणून आम्ही साहेबांना विचारणार एकदा सूक्ष्म ना त्यांच्या नावाने बाकी कोण करते का, किंवा खालच्या पीएला ओएसडीला हाताशी धरून काही मसाला देऊन त्यांना इकडे फोन करायला लावतं का? कारण त्यांना माहित आहे सीएम ऑफिस कडनं फोन आला तर कोणाची हिंमत आहे, एसपी असू द्या, कोण सीपी असू द्या, किंवा जिल्ह्याचे प्रमुख कलेक्टर असं विचारता का सीएम ला, साहेब तुम्ही फोन करायला लावला होता का म्हणून? आम्हाला जर संघर्ष करता आला तर कालच करता आला असतं. आम्ही अन्यायाच्या विरोध आम्ही करलो. आम्ही अन्याय करत नाही, आम्ही न्याय मागतो. आम्ही न्यायाच्या बाजू जे आहे ते व्हायला कोण का ना, मेत्रे असू दे, कल्याण असू दे, दुसरं कोण असू दे, जे न्यायाचं आहे ते न्यायाचं आहे, जे अन्याय आहे ते अन्याय आहे. आणि अन्याय सहन किती करणार आपण? त्याला काय तर लिमिट आहे त्याला. हो, मग अन्याय होतच, मग झालं ना नाही ते अन्याय झाल्यामुळे तर आम्ही आलो ना. वाटेकरी नुसतं नावाला हो. आता भाऊ ते वाटेकरी असते तरी पण काय भावाला वाटायला मिळतं माहित आहे ना तुम्हाला? शिंदे साहेब आम्हाला ताकीद केले, आदेश केले, तो युतीचे धर्म पाळा, आम्ही युतीचे धर्म पाळतो, तर समोर त्यांनी धर्म पाळायला पाहिजे, एवढंच आमची अपेक्षा आहे. आणि जे नियमाने आहे ते करा. आम्ही आम्ही बेकायदेशीर काहीतरी करलो तर ठीक आहे. आता बेकायदेशीर कोण करते सगळ्या जिल्ह्यात माहित आहे. तुम्ही तर काय आता काय सांगा, आता तुम्हाला काही माहित नाही सगळं, तुम्हाला ते माहितच नसतं सगळं. तुम्ही पाप बिरू माणसं, एवढं सगळं काय कुठं जात नाही काय नाही. आता जे कोणतरी उपोषणाला बसल्यावर कळलं कोण रे ते आपले सुभाष कदम, तो काहीतरी अजितदादा गटाचा जिल्हा अध्यक्ष आहे तो. त्याने सांगितलं की हे काहीतरी नेमले म्हणते वसूलदार कोणाला तरी त्यांच्याकडे, जिल्ह्यातनं काहीतरी एक खोका वसुली होते म्हणून महिन्याला. आणि अजून त्याचे कोण लहान आहेत त्यांना 10-11 लाख रुपये मुदत म्हणून महिन्याला, असं त्यांनी सांगते. आता ते खरं काय खोटं काय ते तपासाचा भाग आहे. अवैध धंदे बंद करण्यासाठी मला निवडून द्या म्हणून 19 मध्ये बेंबीच्या बेटापासून जे ओढत होते जाहीरनाम्यामध्ये दिले होते. आता अक्कलकोट तालुक्यात कोणाचे अवैध धंदे चालू आहेत, कोणाचे पार्टनरशिप आहेत, तेवढे तुम्ही पत्र एवढे शोध पत्र करता, तुम्ही काढा की जरा लिहा ना दणकून. येतं सगळं बाहेर ते. त्याचा भाजपचा आमदार ओरडते 2-2दा विधानसभेत, त्याला किंमत द्यायला त्यांनी एक माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ आमदार आहे सुभाष बापू देशमुख, त्यांनी 2-2 वेळा विधानसभेत आवाज उठवते तरी पण बोलते. मग आम्ही तर शिवसेनेचे भाजपचे लोक जरी ओढले तरी त्यांना न्याय मिळेल ना, असं आहे. मला माहित आहे, आम्ही पण 60 वर्ष हेच केलेलं आहे, कळलं की नाही? न्याय कसं मिळवून द्यायचं, कसं मिळवून घ्यायचं ते आम्हाला चांगला माहित आहे. पण आम्ही रितसर मार्गाने, कायदेशीर मार्गाने चाललेले आहे. त्यामुळे आम्ही रितसर मार्गानेच आम्ही आंदोलन करणार, मोर्चा करणार, उपोषणाला बसणार. हो, उपोषण प्रसंगाला उपोषणाला बसू आम्ही. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढं आमची अपेक्षा आहे. आश्वासन काय दिलं, मी बोललो एवढं त्यांना, एवढंच म्हणले. कोणाला बोललो मी, त्यांना बोललो एवढंच सांगितलं पालकमंत्र्यांनी मला. तर पालकमंत्र्यांनी त्यांचं काम केलंय. आता इथं त्यांचं पण ऐकत नसतं तर काय होतं.